हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन थर्ड सॉल्व करत आहे, जे आहे आपल्याजवळ मिक्स सॉल्व. ठीक आहे. हे जे आहे आपल्याला LDC, UDC, डेप्युटी मॅनेजर क्लर्कसाठी इम्पॉर्टंट राहणार आहे, कारण की एक्झाममध्ये आपल्याला मिनिमम 8 ते 10 क्वेश्चन जे आहे ते प्रॉब्लेम बेस्ड येणार आहे, ज्याच्यामध्ये आपण जे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहे ते पूर्ण आपण त्याच्यामध्ये सॉल्व करणार आहे. तर आज आपण हा थर्ड व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपण 10 प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स घेणार आहे. याच्या आधी आपण फॉर्म्युलेस पण बघितले आहे आणि 4 जे आहे ते फॉर्म्युला बेस्ड व्हिडिओज पण बनलेले आहे. तर ज्यांनी आतापर्यंत ते व्हिडिओज नाही बघितले आहे, चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन ते व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. तर आज जे आहे ते आपण थर्ड क्वेश्चन्स आहे, असे आपल्याला मिनिमम 5 to 6 फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आपण व्हिडिओ घेणार आहे टील एक्झामपर्यंत. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आज फर्स्ट क्वेश्चन. तर बघा काय म्हटलं आहे. ॲट द टाइम ऑफ ॲब्झॉर्प्शन B लिमिटेड बाय A लिमिटेड, trade receivable of both companies shown in their balance sheet were 30 lakh and 16 lakh. ठीक है. On that date, trade payable of B limited include payable to A limited 5 lakh. After absorption, the amount of trade receivable will be shown in A limited balance sheet. ठीक आहे. तर A लिमिटेड मध्ये ट्रेड रिसिवेबल किती आहे हे आपल्याला काढायचं आहे, त्याची अमाऊंट. ठीक आहे. बघा काय म्हटलंय. बी लिमिटेडचे ए लिमिटेडमध्ये विलीनीकरण करताना दोन्ही कंपन्यांच्या ताळेबंदात व्यापार देणी अनुक्रमे 30 लाख व 16 लाख दाखवलेल्या होत्या. त्यामध्ये बी लिमिटेडची 5 लाखाची देयके ए लिमिटेडला होती. विलिनीकरणानंतर ए लिमिटेडच्या ताळेबंदात व्यापार देणी किती दाखवली जाईल. तर बघा ट्रेड रिसिवेबलचा फॉर्म्युला काय. आफ्टर एजॉप्शन तर ए लिमिटेड रिसिवेबल प्लस बी लिमिटेड मायनस म्युच्युअल ओविंग. ठीक आहे. तर बघा ए लिमिटेडकडे जर बघितलं तर किती आहे, 30 लाख आहे. बी लिमिटेडकडे ट्रेड रिसिवेबल 16 लाख आहे आणि म्युच्युअल ओविंग जे आहे ते किती म्हटलेलं आहे आणि 5 लाख म्हटलेलं आहे. बरोबर आहे. तर इथे काय करू आपण, 30 प्लस 16 लाख मायनस 5 लाख ते किती आले, 41 लाख. तर 41 लाख काही याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड बघ, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे. सबस्क्राईब करायला की तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू सर्व व्हिडिओज मिळून जाणार आणि व्हिडिओला जर एक लाईक केलं तर मला पण मोटिवेशन मिळणार, प्रोत्साहन मिळणार की मी तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ लवकरात लवकर बनव. तर बघा सेकंड क्वेश्चन काय. ऑन 1 एप्रिल 2017 H लिमिटेड एक्वायर 16,000 शेअर्स आउट ऑफ 20,000 इक्विटी शेअर्स ऑफ 10 रुपीज ईच of S limited at 6 lakh. ठीक है. On that the balance day of journal reserve, capital reserve and preliminary expenses where S limited is 2,40,000, 3,20,000 and 70,000 respectively. ठीक है. The amount of cost control will be. बघा काय म्हटलंय. 1 एप्रिल 2017 रोजी H लिमिटेडने S लिमिटेडमधील 10 दर्शनी किमतीच्या 20,000 इक्विटी शेअर्सपैकी 16,000 शेअर 6 लाखाला विकत घेतले. त्याच दिवशी S लिमिटेडमध्ये जनरल रिझर्व 2,40,000, कॅपिटल रिझर्व 3,20,000 आणि प्रारंभिक खर्च 70,000 होते. नियंत्रण खर्च किती असेल. तर आपल्याला आता कॉस्ट ऑफ कंट्रोल काढायचा आहे. ठीक आहे. तर बघा नेट असेटचा फॉर्म्युला काय, शेअर कॅपिटल प्लस रिझर्व मायनस फिक्शियस असेट. होल्डिंग पर्सेंटचा जर काढायचा आहे, शेअर एक्वायर्ड डिवाइड बाय टोटल शेअर्स. आणि जर शेअर इन असेट काढायचं आहे तर होल्डिंग पर्सेंट इंटू नेट असेट. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ कंट्रोल काढायचं आहे तर कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट मायनस शेअर इन नेट असेट. तर आता हे 4 फॉर्म्युलेज आपल्याला अप्लाय करून इथे कॉस्ट ऑफ कंट्रोल आपल्याला काढायचं आहे. तर बघा इक्विटी शेअर्स कॅपिटल आपल्याजवळ किती आहे, 20,000 टोटल होतं, तर 20,000 इंटू 10 म्हणजे 2 लाख. ठीक आहे. जनरल रिझर्व आपल्याला दिलेला आहे 2,40,000, कॅपिटल रिझर्व 3,20,000, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 70,000. तर आता नेट असेट मीन्स काय केलं, जे पण काही असेट रिझर्व आहे त्याचं ॲडिशन केलं आणि मायनस एक्सपेन्सेस केले तर 6,92,000 काय आलं आपल्याजवळ नेट असेट आली. आता ॲस न्यू किती होल्डिंग केलं, 60,000 आउट ऑफ 20, तर किती पर्सेंट आहे, 80%. आता 80%ची जी प्राईज आहे, जर 692 जी आपल्या इक्विटी हे होतं नेट असेट, त्याच्यावर जर 80% काढलं तर 5,53,600 जी आहे ती आपल्याजवळ शेअर इन नेट असेटची आहे. कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट किती आहे आपल्याजवळ, 6 लाख. तर इथे कॉस्ट ऑफ कंट्रोल तर 6 लाख मायनस 5,53,000 किती आलं, 46,400 ही त्याची काय आहे, गुडविल आहे, म्हणजे कॉस्ट ऑफ कंट्रोल आहे. ठीक आहे. नेक्स्ट
थर्ड, P Limited purchase 80% share out of 80,000 equity shares of 10 each in Chandu Limited at 10 lakh. ठीक है. On that day, the balance of capital reserve, security premium, general reserve and discount on issue of debentures were 80,000, 1,20,000, 2,15,000 and 40,000 respectively. The amount of minority interest will be. बघा काय म्हटलंय, पी लिमिटेडने चंदू लिमिटेड मधील 10 रुपये दर्शनी किमतीच्या 80,000 शेअर्सपैकी 80% शेअर्स 10 लाखाला खरेदी केली. त्या दिवशी कॅपिटल रिझर्व 80,000, सिक्युरिटी प्रीमियम 1,20,000, जनरल रिझर्व 2,15,000 आणि डेबेंचर्सवरील सवलत 40,000 होती. अल्पमत हिस्सा किती असेल? बघा फॉर्म्युला दिलेला आहे इथे. मायनॉरिटी इंटरेस्ट दिलेला आहे. बघा मायनॉरिटी इंटरेस्ट काढावं लागेल सगळ्यात पहिले. तर मायनॉरिटी इंटरेस्ट पर्सेंटेज काढायचं आहे. तर मायनॉरिटी पर्सेंटेज इंटू इक्विटी शेअर्स कॅपिटल प्लस रिझर्व मायनस फिक्शियस असेट. तर टोटल शेअर 80,000, फेस व्हॅल्यू 10, इक्विटी शेअर्स झाले 8 लाख, होल्डिंग 18%, तर मायनॉरिटी किती झाली आहे 20%. आता आपल्याला काय करायचं आहे, कॅपिटल रिझर्व, सिक्युरिटी प्रीमियम, जनरल रिझर्व आणि टोटल रिझर्व जर याला आपण ॲड केलं तर आपल्याजवळ एक टोटल अमाऊंट मिळून जाईल. बरोबर आहे. तर बघा त्याच्यातनं डिस्काउंट जे आहे फिक्शियस असेट 40,000 ते आपण काय करू मायनस. तर बघा 8 लाख प्लस 4 लाख 15,000. ठीक आहे. मायनस 40 लाख ते किती आले 11,75,000. आता 11,75,000चे मायनॉरिटी इंटरेस्ट होते 20%. त्या 20% आपण जर इथनं काढले तर किती येत आहे 2,35,000. म्हणजे करेक्ट आन्सर किती आहे इथे 2,35,000. नेक्स्ट फोर्थ, P Limited require 80% equity shares of R Limited on 1st April 2016. On 31st March 2017, goods worth rupees 80,000 purchase, ठीक है, from P Limited were included in the stock of R Limited. P Limited made a profit of 25% on sale. At the time of preparation consolidated balance sheet, the amount of unrealized profit stock will be. तर unrealized profit आपल्याला काढायचा आहे इथे. बघा काय म्हटलेलं आहे, पी लिमिटेडने 1 एप्रिल 2016 रोजी आर लिमिटेडमधील 80% इक्विटी शेअर्स विकत घेतले. 31 मार्च 2017 रोजी आर लिमिटेडच्या साठ्यात पी कडून विकत घेतलेले 80,000च्या वस्तू समाविष्ट आहेत. ठीक आहे. पी लिमिटेडने विक्रीवर 25% नफा कमवला. संकलित ताळेबंद तयार करताना अनसाकारित नफा किती असेल? ठीक आहे. तर बघा इथे आपल्याला अनरिअलाइज प्रॉफिट काढायचा. अनरिअलाइज प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आपल्याजवळ, स्टॉक इंटू प्रॉफिट ऑन सेल डिवाइड बाय 100 प्लस प्रॉफिट पर्सेंट ऑन सेल. तर बघा इफ प्रॉफिट इज ऑन सेल यूज डिनॉमिनेटर ॲज अ 125% वेन प्रॉफिट इज 25%. बरोबर आहे. जर 25% तर 100% पहिले प्लस ते 25 त्याच्यामध्ये ॲड झाले. आता स्टॉक आहे आपल्याजवळ 80,000चा, प्रॉफिट सेल पर्सेंटेज आहे 25%. तर इनडायरेक्टली 80 इंटू 25 डिवाइड बाय 125. तर इथे जर आपण काढलं याला तर याची प्राइस येईल अनरिअलाइज जो प्रॉफिट आहे तो किती आहे 16,000. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ बघा काय म्हटलं आहे, वी लिमिटेड एक्वायर्ड 2,000 इक्विटी शेअर्स ऑफ डी लिमिटेड ऑन एप्रिल 2016 फॉर द प्राइस ऑफ 2 लाख. D Limited made a net profit of rupees 80,000 during the year 2016-17. The share capital of D Limited is 2,50,000, consisting of share of 100 each. If the share of V Limited is the pre-acquisition profit of D Limited is 56,000, the amount of goodwill or capital reserve to be shown in the consolidated balance sheet on the 31st March 2017 is. आपल्याला आता गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. बघा काय म्हटलं आहे, व्ही लिमिटेडने 1 एप्रिल 2016 रोजी डी लिमिटेडचे 2,000 इक्विटी शेअर्स 2 लाखला विकत घेतले. डी लिमिटेडने 2016-17 मध्ये 80,000 नफा मिळवला. डी लिमिटेडचे भांडवल 100 प्रति शेअर्स एकूण 2.5 लाख आहे. व्ही लिमिटेडचा काय म्हटलेलं आहे इथे प्री ॲक्वायजिशन नफ्यातील वाटा 56,000 असल्यास 31 मार्च 2017 रोजी संकलित ताळेबंदात गुडविल कॅपिटल रिझर्व किती दाखवली जाईल? तर बघा काय फॉर्म्युला आहे आपल्याजवळ,
कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंटचा फॉर्म्युला कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट मायनस शेअर्स इन असेट, बरोबर आहे. तर एक तर गुडविल जर पॉझिटिव्ह आलं तर गुडविल, कॅपिटल रिझर्व जर निगेटिव्ह आलं तर, ठीक आहे. बघा कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट 2 लाख, शेअर इन प्री इक्विजिशन प्रॉफिट 56,000 जो आपल्याला दिलेलाच आहे. फेस व्हॅल्यू ऑफ 2,000 म्हणजे 2,000 इंटू 100 म्हणजे 2 लाख, आणि नेट शेअर जर काढले तर 2 लाख प्लस 56,000 केलं तर 2,56,000 आपल्याजवळ टोटल शेअर इन नट एसेट आहे. कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट आपल्याला डायरेक्टली दिलेली आहे 2 लाख. आता बघा 2,50,000 मायनस 2 लाख, तर इथे किती येत आहे 50,000, मीन्स पॉझिटिव्ह आला तर सॉरी इथनं काय येईल आपल्याला 2,50,000. तर इथे जर बघितलं आपण तर कॅपिटल रिझर्व किती येत आहे आपल्याजवळ 56,000, कारण की इन्व्हेस्टमेंट लेस दॅन नेट असेट आहे त्यामुळे. नेक्स्ट 6th बघा काय म्हटलेलं आहे, इफ एन चंद्र लिमिटेड हॅज प्रोव्हाइडेड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन, डेप्रिसिएशन ॲज पर अकाउंटिंग रेकॉर्ड 12 lakh, डेप्रिसिएशन ॲज पर इन्कम टॅक्स रेकॉर्ड 30,000, ऑन अमोनेटाइज्ड प्रिलिमिनरी एक्सपेंसेस ॲज पर इन्कम टॅक्स रेकॉर्ड 1,80,000, tax rate 40%. There is a adequate evidence of the future profit sufficiency as per AS 22, deferred tax liability or to be unrecognized will be. बघा काय म्हटलेलं आहे, एम चंद्रा लिमिटेडने खालील माहिती दिलेली आहे. लेखा नोंदीनुसार घसारा 12 लाख, कर नोंदीनुसार घसारा 30 लाख, कर नोंदीनुसार न वापरलेले पारंपरिक खर्च 1,80,000, कर दर 40%, भविष्यातील नफ्याची पुरेशी खात्री आहे. AS 22 नुसार डेफर्ड टॅक्स लायबिलिटी और असेट्स किती ओळखले जाईल, ठीक आहे. तर डेफर्ड टॅक्स लायबिलिटी आपल्याला इथे काढायचं आहे, असेट किंवा लायबिलिटी. तर बघा फॉर्म्युला काय ॲज पर AS 22 डेफर्ड टॅक्स लायबिलिटीचा, डेप्रिसिएशन ॲज पर IT मायनस डेप्रिसिएशन ॲज पर बुक इंटू टॅक्स रेट, ठीक आहे. जर डेफर्ड टॅक्स असेट काढायचं असेल तर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस इंटू टॅक्स रेट, आणि नेट डेफर्ड काढायचं असेल तर टोटल डेफर्ड टॅक्स लायबिलिटी मायनस डेफर्ड टॅक्स असेट. आता डेफर्ड टॅक्स लायबिलिटी आपण सगळ्यात पहिले काढू तर 30 लाख मायनस 12,000, बरोबर आहे. इन्कम टॅक्स रेकॉर्ड मायनस अकाउंटिंग रेकॉर्ड, तर की इंटू 40% आहे आपल्याला, ठीक आहे. तर 18 लाखवर 40% जर काढलं तर 7,20,000. तसंच 1,80,000 जी होती ती आपल्याला ॲज पर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रेकॉर्ड होतं, तर 1,80,000 इंटू 40% म्हणजे 72,000. तर 7,20,000 मायनस 72,000 तर काय येईल 6,48,000 येईल. ती येईल आपल्याला डेफर्ड टॅक्स लायबिलिटी, ठीक आहे. नेक्स्ट 7th बघा काय म्हटलं आहे, मिस डमटे परचेस 2,000 शेअर्स इन एम लिमिटेड ॲट 600 पर शेअर इन 2014. There was a right issue in 2016 at 1 share for 2 held at a price of 150 per share. If Ms. Dumpty subscribed to the right, what would be the carrying cost of 3,000 share as per AS 30? बघा मिस डमटीने 2014 मध्ये एम लिमिटेडचे 2,000 शेअर्स 600 रुपये दराने विकत घेतले. 2016 मध्ये एका शेअरसाठी 2 शेअर्सच्या प्रमाणात 150 दराने राईट्स इश्यू झाला. जर मिस डमटीने राईट्स घेण्याचा पर्याय स्वीकारला असेल तर AS 13 नुसार 3,000 शेअर्सची वहन किंमत किती असेल, ठीक आहे. मीन्स टोटल कॅरिंग कॉस्ट आपल्याला इथे काढायचं आहे. तर बघा फॉर्म्युला ॲज पर AS 30 नुसार काय, अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट, कॅरिंग कॉस्ट इक्वल्स टू ओरिजिनल शेअर्स इंटू ओरिजिनल प्राइस प्लस राईट शेअर इंटू राईट प्राइस, ठीक आहे. ओरिजिनल शेअर 2,000, परचेस प्राइस 600 जी दिलेली आहे. राईट इश्यू ऑफ 1 शेअर ऑफ एव्हरी 2 शेअर हेड, मीन्स 2,000 डिवाइड बाय 2 म्हणजे 1,000 राईट इश्यू शेअर्स आहे. राईट इश्यू प्राइस किती आहे 150. तर बघा ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट किती आहे 2,000 इंटू 600 त्याची प्राइस होती म्हणजे किती आहे 12 लाख. राईट इन्व्हेस्टमेंट जर पाहिलं तर 1 इंटू 150 म्हणजे 1,50,000. तर टोटल कॅरिंग कॉस्ट फॉर 3,000 शेअर्स म्हणजे किती झाले 12,000 प्लस 1,50,000. तर टोटल किती झाली 13,50,000 काय त्याची कॅरिंग कॉस्ट, ठीक आहे. नेक्स्ट 8, मेसर्स पॉवर ट्रॅक लिमिटेड परचेस अ प्लांट फॉर $50,000 ऑन 31st March 2017, पेएबल आफ्टर 6 months, ठीक है. द कंपनी एंटर्ड इनटू अ फॉरवर्ड कॉन्ट्रैक्ट फॉर 6 months at 64.25 per dollar.
on 31st October 2017. The exchange rate was 61.50 per dollar. The profit or loss forward contract for the year ended 31st March 2018 is. बघा काय म्हटलंय, मेसर्स पॉवर ट्रॅक लिमिटेडने 31 ऑक्टोबर 2017 रोजी $50,000 किमतीचा प्लॉट खरेदी केला जातो. तो 6 महिन्यांनी देय आहे. कंपनीने 6 महिन्यासाठी डॉलरमध्ये 64.25 या दराने फॉरवर्ड करार केला. 31 ऑक्टोबर 2017 रोजी विनिमय दर 61.50 प्रति डॉलर होता. 31 मार्च 2018 रोजी संपणाऱ्या वर्षासाठी फॉरवर्ड करारावर होणारा नफा तोटा किती आहे. तर बघा, ॲज पर फॉर्म्युला AS 11 नुसार प्रॉफिट ऑर लॉस फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट फॉर रिपोर्टिंग डेटमध्ये काय येईल, फॉरवर्ड रेट मायनस स्पॉट रेट ऑन कॉन्ट्रॅक्ट इंटू फॉरेन करन्सी अमाऊंट इंटू ऑन एक्सपायर पिरियड डिवाइड बाय टोटल कॉन्ट्रॅक्ट पिरियड. ठीक आहे. तर इथे पहा आपल्याला सर्व गिवन व्हॅल्यू जी दिलेली आहे ते ऑलरेडी दिलेली आहे. ठीक आहे. बघा, फॉरवर्ड रेट दिलेला आहे, स्पॉट रेट दिलेला आहे, फॉरेन करन्सी दिलेली आहे आणि कॉन्ट्रॅक्ट पिरियड पण दिलेला आहे. ऑन एक्सपायर्ड पिरियड जो आहे तो 1 मंथचा आहे. ठीक आहे. तर बघा, फॉरवर्ड प्रीमियम जर काढायचं असेल तर 64.25 मायनस 61.50 म्हणजे 2.75 हा डिफरन्स आला. टोटल प्रीमियम जर बघितला तर 50,000 इंटू 2.75 म्हणजे 1,37,000 बरोबर आहे, 500. आता प्रीमियम फॉर 5 मंथ म्हटलं तर इथे येईल 1,37,500 इंटू 1/6 केलं तर 22,970 कॅरी फॉरवर्ड कॉस्ट आहे. तर प्रीमियम जर पाहिलं तर 137 मायनस 500 मायनस 22,970 बरोबर आहे. तर इथे जर कॅल्क्युलेशन केलं तर 1,14,586 जे आहे ते आपल्याजवळ काय होणार आहे इथे ॲमोर्टायझेशन प्रॉफिट ऑर लॉस. ठीक आहे. नेक्स्ट 9. Accounting profit of 15 lakh, book profit as per MAT is 8,75,000. Profit as per Income Tax Act 1,50,000. Tax rate 30%. MAT rate equals to 7.50. The deferred tax asset liability as per AS2 is 22. And the amount of tax to be debited to the profit and loss account for the year ended is 31/3/2018 are. तर आपल्याला टॅक्स अमाऊंट टू बी डेबिटेड काढायचं आहे प्रॉफिट अँड लॉसचे. ठीक आहे. बघ काय म्हटलं आहे, लेखापार लाभ 15 लाख, मॅटनुसार पुस्तकी लाभ 8,75,000, उत्पन्न कर कायद्यानुसार लाभ 1.5 लाख, कर दर 30%, मॅट दर 7.50%. AS 22 नुसार स्थगित कर मालमत्ता दायित्व आणि 31/3/2018 रोजी संपणाऱ्या वर्षासाठी नफा तोटा खात्यात डेबिट करण्याच्या कराराची रक्कम किती आहे. तर बघा, आपल्याला आता काढायचं आहे डेबिटेड प्रॉफिट टॅक्स बरोबर आहे. तर बघा काय फॉर्म्युला आहे, अकाउंटिंग प्रॉफिट मायनस टॅक्सेबल प्रॉफिट इंटू टॅक्स रेट. आणि जर प्रॉफिट अँड लॉस टॅक्स काढायचं असेल तर आपल्याला DTA, ठीक आहे, डेफर्ड टॅक्स असेट प्लस MAT. ठीक आहे. तर यानुसार आपल्याला आता काढायचं आहे. तर बघा, DTA जर काढायचं असेल तर 15 अकाउंटिंग प्रॉफिट मायनस 1 लाख टॅक्सेबल प्रॉफिट इंटू 30% टॅक्स रेट, तर किती येईल 4,05,000. आता मॅट काढायचं असेल तर आपल्याला 875 आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे मॅटची, त्याच्यावर आपल्याला 7.50% जर काढलं तर 65,625. तर 4,05,000 प्लस 65,625 ॲड केलं तर 5,15,625 काय येईल त्याचा करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट 10th. अ फर्म व्हॅल्यू गुडविल अंडर कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट मेथड. Its average profit for the past 4 years has been determined at 72,000. Net asset and capital employed in the business is 4,80,000 and 5 lakh. ठीक है, respectively. And its normal rate is 12%. Value of goodwill based on capital profit will be. बघा काय म्हटलंय, एक फर्म नफ्याच्या भांडवलीकरण पद्धतीने गुडविलचे मूल्य ठरवते. मागील 10 वर्षाचा सरासरी नफा 72,000 इतका ठरलेला आहे. व्यवसायातील निव्वळ मालमत्ता व गुंतलेले भांडवल अनुक्रमे 4,80,000 व 5 लाख आहेत आणि सामान्य परताव्याचा दर 12% आहे. नफ्याच्या भांडवलीकरण आधारित गुडविलचे मूल्य किती असेल. तर बघा फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला सिंपलसा, कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट मेथडचा. गुडविल काढायचे आता ॲव्हरेज प्रॉफिट डिवाइड बाय नॉर्मल रेट रिटर्न मायनस कॅपिटल. ठीक आहे, मायनस कॅपिटल एम्प्लॉयड. तर बघा आपल्याला काय दिला, ॲव्हरेज प्रॉफिट दिला 72,000
नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलाय 12%, कॅपिटल एम्प्लॉयड दिलाय 5 लाख, कॅपिटल व्हॅल्यू ऑफ बिझनेस जर काढायचं तर 72,000 डिवाइड बाय 12%, तर किती येईल आपल्याजवळ इथे 6 लाख. आता 6 लाख मायनस 5 लाख जी कॅपिटल एम्प्लॉयड होती ती मायनस केली तर किती आलं इथे 1 लाख. तर करेक्ट आन्सर किती येईल 1 लाख. ठीक आहे. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसंच बघा अकाउंट्स ऑल इन वन PDF अवेलेबल आहे जे 750 ला आहे, मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे जे 150 ला आहे, त्याच्यानंतर प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन जे आहे ते 50 ला आहे आणि रिव्हिजन बेस्ड PDF जे आहे ते 200 ला आहे. या सर्व इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये तुम्हाला मिळून जाणार आणि अकाउंट्स जे आहे ती कंबाईन आहे इंग्लिश आणि मराठी. तर ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअपला मेसेज करून तिथनं PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.